तर याच दरम्यान मोरिया स्पोर्ट्सचे ओनर प्रणव पाटील त्याचबरोबर त्यांच्या बरोबर अविनाशी जाधव आलेले आहेत. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. प्रणव पाटील मोरिया स्पोर्ट्सचे ओनर या आपण व्यासपीठावरती आपला मनपूर्वक स्वागत आहे. सामना चालू करा. बॉबी कोहली आपण मैदान सोडा. सामना चालू होतोय. मान्यवरांचं आगमन त्यांचं स्वागत. अतिथी मंचावरती आपण विराजमान व्हा. 5 षटकांचा सामना. सूर्याने सांगितलं किमान 55-60च्या आसपास पोहोचू. खरं तर मागच्या रायगड प्रीमियर लीग सीझनमध्ये जो सूर्या सर्व रायगडकरांनी पाहिला तो सूर्या पनवेल प्रीमियर लीगमध्ये पाहायला अजूनपर्यंत मिळालेला नाही आहे. आणि जर का सूर्याची बॅट तळपली तर मात्र धावांचा बनवा पेटेल. त्याने कोणाला सोडलं नव्हतं रायगड प्रीमियर लीगमध्ये. व्यावसायिक गोलंदाज देखील त्याच्यासमोर फिके पडले. एवढी चांगली फलंदाजी त्यांनी करत त्या स्पर्धेतला बेस्ट बॅटर राहिला. डावाला सुरुवात पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये बंटी जोशी. समोर स्ट्राईक एंडला कॅप्टन सूर्या मस्कर. सूर्या आलाय पॉवर हिटर. मैदानाच्या आतमध्ये मोहो संघाची रन मशीन सूर्या मस्कर स्ट्रायकिंग एंडला. एका बाजूला खारघर संघाचा मास्टरमाइंड कॅप्टन बंटी जोशी. पहिला बॉल पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द स्टंप्स. पार्टनरशिपचा प्रयत्न आहे. लाऊड अपील. क्या बात आहे. जोरदार अपील झाली आहे. पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ आहेत. पंच निर्णयावरती तटस्थ आहेत. बघा कोणत्याही प्रकारचा दबाव आपण पंचांमध्ये टाकू नका. पंच जो निर्णय घेतील तो मात्र अंतिम राहील. भरपूर मोठी अपील होताना पाहायला मिळाली. PPLचं हे शानदार पर्व तमाम पनवेलवासियांना आहे असं हे गर्व. 4थं पर्व आपण पाहताय. 4th एडिशन. चर्चा होईल या ठिकाणी. 2 पंच एकमेकांशी संवाद साधतायत. चला आपण फिल्डिंग लावून घ्या. जो निर्णय असेल त्या निर्णयाचा सन्मान दोन्ही टीमला करावा लागेल. खेळाडू बाद LBW. क्या बात है. गोल्डन डक बिग विकेट. आर्यन सोडपाली संघाला मात्र पहिल्या बॉलवरती पहिला मोठा धक्का बसलाय. कॅप्टन द डिपार्ट सूर्या मस्कर बॅक टू द डगआउट. चला नवीन फलंदाज पाठवा. टो क्रशिंग यॉर्कर लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद घोषित करण्यात आलेला आहे. सूर्याला आता मैदान सोडावं लागेल. नवीन बॅटर मैदानाकडे पाठवा. शून्यावरती पहिला धक्का आणि तोही सूर्या मस्करचा. ज्याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय तो सूर्या मात्र हताश निराश होऊन मात्र मैदानाच्या बाहेर चाललाय. कारण त्याला माहिती आहे त्याच्या विकेटचं महत्व किती होतं. तो जर विकेटमध्ये थांबला असता तर धावा आल्या असत्या. परंतु यावेळेला मात्र सूर्या शून्याचा भोपळा घेऊन मैदानाच्या बाहेर चाललाय. मीत 11चे सर्वेसर्वा नशीब शेठ भोईर यांचे चिरंजीव मीत आर्यन त्यांचंही स्वागत. आर्यन तुम्हाला सध्या आर्यन सोडपाली संघाच्या स्क्वॉडमध्ये पाहायला मिळेल. 3ऱ्या क्रमांकावरती जयेश पाटील हा देखील मोहोगावचा खेळाडू आहे. शून्यावरती बाद. धावसंख्या धावफलकावरती नाहीये. भोपला फोडता 0 धावांवरती मात्र पहिला खेळाडू बाद झाला. शिस्तबद्ध असं हे आयोजन आणि नियोजन आपण या स्पर्धेचं पाहताय. बंटी जोशीकडे काय वेग आहे. फास्ट अँड फ्युरियस. भरपूर वेग. तेज सरार यॉर्कर होता. टो क्रशिंग यॉर्कर. आठवण झाली जसप्रीत बुमराची. आठवण झाली लसित मलिंगाची. परफेक्ट यॉर्कर बंटीने टाकला पहिल्या बॉलवरती. जयेश आले दादा स्ट्राईक एंडवरती. सेकंड बॉल पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड द विकेट. याही वेळेला बिगिटचा प्रयत्न आहे. फटका फसला. वैभव बॉल खाली येण्याचा प्रयत्न करत होते परंतु दोघांमध्ये नव्हतं कॉलिंग. बंटी धावत आला. वैभवनेही प्रयत्न केला आणि अखेरच्या क्षणाला बॉल अगदी दोघांच्या मधोमध पडला. निर्धाव चेंडू. सुटकेचा निश्वास घेतला असेल आर्यन रोडपाली संघाने. जर का या बॉलवरती विकेट मिळाला असता तर सलग दुसरा धक्का बसला असता टीम रोडपालीला. हॅलो. तर बंटी जोशीसाठी पारितोषिक आलंय पहा. माजी सरपंच पेठ मोतीराम शेठ जोशी आणि विवेक जोशी यांच्याकडून तब्बल विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपये डोनेशन आलेलं आहे. इथे बक्षीस स्वरूपात आलेले आहेत. बंटी जोशीवरती असणारं प्रेम हे पाहायला मिळालं. फुल टॉस आहे. त्या ठिकाणी मिडॉनचा फिल्डर पुढे आला धावत. रनआउटची संधी. क्विक थ्रो. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत.
प्रत्येक खेळाडूचं कॉन्ट्रीब्युशन, जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली त्या ठिकाणी. शतरक्षच्या माध्यमातून रोहित तितकाच वेगवान होता. सांघिक यश मिळालं फिल्डिंग करताना प्रवीण स्पोर्ट्स खारघर टीमला. हे पाऊल पुढं जरा, नंबरला तक जरा. चिक्की सिंगल घेताना मात्र विकेट गमावली. जयेश पाटीलने बहुमूल्य रन आउट च्या स्वरूपात ऍक्शन रिप्ले बघा, रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहत आहे. हॅलो. तर कपिलचे भरपूर मोठे चाहता वर्ग इथं आहे. कपिलसाठी पारितोषिक आलेलं आहे तौशिफ पटेल यांच्याकडून. या सामन्यामध्ये कॅच पकडली तर कॅचसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक तौशिफ पटेल यांच्याकडून असणार आहे. स्टार ट्रॉफीचे शिल्पकार तौसिफ भाई यांच्या वतीने हे पारितोषिक. स्लॅश केला बॉलला, दिशा दिली, फटका लाजवाब. रोहित पाटीलचं आक्रमण इथे मात्र पहिला खणखणी चौकार होतोय या ठिकाणी रोडपाली संघासाठी रोहित पाटीलच्या पाठमधून. पनवेल साठी सातत्याने मोर्या स्पोर्ट यांच्याकडून आम्हाला बॅट पुरस्कृत करण्यात येते. त्यांचे ओनर्स प्रणव पाटील आलेले आहेत, त्यांच्याबरोबर राम पाटील, आदेश पाटील यांचंही मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा यॉर्कर अक्षरशः खोदून काढला बॉलला. ड्राईव्ह लेंथ मध्ये हा चेंडू होता. ओमकार आहे डीप मध्ये, खराब फिल्डिंग, फंबल झाले. लगेच डोळ्याची पापणी लवते ना लवते सेकंड साठी निघाले. 2 धावा घेऊन गेले दोन्ही फलंदाज. चांगलं कॉलिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं दोघांमध्ये. फलंदाज आहेत त्या ठिकाणी रोहित आणि त्यांच्या बरोबरीने प्रतीक पाटील. पाटलांचा बोलबाला एका बाजूला बॉलिंग मार्क वरती आहेत बंटी जोशी टीम कॅप्टन. पालीगावचा खेळाडू रोहित, दुसऱ्या बाजूला कारकोपरचा प्रतीक नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. याही वेळेला स्विंग अँड मिस, अतिशय वेगाने बॉल टाकलाय आणि पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. सेकंड, क्या बात आहे. बघा जोश किती आहे, उत्साह किती आहे या खेळाडूंमध्ये. खारघर संघाच्या टीम मध्ये एनर्जी भरली आहे ठासून आणि दबाव आता वाढलाय थोडासा. रोडपाली संघावरती पहिलं षटक राहिलं इव्हेंटफुल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धावा फलकावरती 2 गडी बाद 7. रिप्ले आपण पाहता मागच्या बॉलचा. गतिमान लेंथ बॉल होता, पॅडवरती लागला, थाय पॅडवरती लागला. त्या ठिकाणी सांगण्यानंतर रोहित बॅटला ब्रश करून चालला बॉल आणि क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न. 2 वेळा संधी निर्माण झाली होती, तन्वीरने देखील थ्रो केला, परंतु नेमबाजीमध्ये निष्णात नाही आहेत दोन्ही खेळाडू. स्टम्प्सला हिट झाला असता तर कदाचित रन आउटच्या स्वरूपात विकेट त्या ठिकाणी मिळाला असता. चला स्पीडअप करा, लगेच फिल्डिंग लावा. पंचांनाही विनंती राहील आपण टाईम अलर्ट त्यांना करा. शिस्तबद्ध आयोजन आणि जेव्हा एखादा खेळाडू विकेटवरती बाद होईल तेव्हा खेळाडू कक्षालाही विनंती राहील आपण तात्काळ नवीन खेळाडू मैदानामध्ये पाठवायचा आहे. 7 धावा आल्या असं म्हणतात, बोले तैसा चाले तयाची वंदाबी पावले. सूर्याने कमेंट केली होती आम्ही 60 पर्यंत पोहोचू, परंतु यावेळेला आपण जर पाहिला सुरुवात थोडी डळमळीत झाली आहे. जरी सुरुवात डळमळीत झाली तरी मात्र शेवट हा गोड करावा लागेल. अजूनही वेळ गेली नाही, 24 बॉलचा खेळ बाकी आहे. जर का 55-60च्या आसपास हा संघ गेला तर मात्र एक मोठी फाईट तुम्हाला या आजच्या रात्रीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. ओमकार पाटील ज्या खेळाडूबद्दल चर्चा केली, आज संपूर्णपणे या खेळाडूने इम्प्रेस केलं प्रेक्षकांना, त्याच्या चाहत्यांना. ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर, ॲज अ फिल्डर, प्रत्येक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करत मात्र या खेळाडूने आज इम्प्रेस केलंय. आजची रात्र त्याची आहे. जबरदस्त कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून झाली. तो खेळाडू बॉलिंग मार्कवर झाला पंचांच्या डाव्या बाजूने, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल ओव्हर पिच, ड्राईव्ह केला मिड ऑफला, खराब फिल्डिंग, ढेंगातून बॉल पसार झालाय आणि बॉल निघाला बाउंड्रीलाचं निदर्शने, सीमा पार, चौकार. षटकामध्ये रनआउट केला होता थ्रो करत, अतिशय चांगली फिल्डिंग. त्या भावेश कडून मात्र या ठिकाणी मिस्टेक पाहायला मिळाली. भावेश अगिवले हा खेळाडू पोंजाचा आहे, त्याच्याकडून मिस्टेक. चौकार मिळाला या बॉलवरती बॅटिंग करत असताना आर्यन्स रोडपाली संघाला. रोहित पाटील म्हटला की अतिशय संकटमोचक असा हा खेळाडू, गंभीर परिस्थितीमध्ये खंबीरपणे उभा राहणारा हा खेळाडू.
बापदेव पाली संघाचा खरंतर एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू या सामन्यामध्ये आपली गुणवत्ता आपलं टॅलेंट कौशल्य सिद्ध करेल का हे पाहावं लागेल, कारण हीच ती वेळ आहे. जर तुम्ही इथे जिंकलात तर मात्र क्वालिफाय व्हाल पुढच्या खरंतर पात्रतेसाठी. या स्पर्धेमध्ये तुम्हाला आव्हान टिकवायचं असेल तर मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये हा सामना जिंकावा लागेल. करो या मरो. आता नॉकआउट स्टेजला आहे दोन्ही संघ. जो पराभूत होईल त्याला मात्र 365 दिवस या ठिकाणी पनवेल प्रीमियर लीग सीझन 5 ची वाट पाहावी लागेल, कारण हे सीझन 4 आहे, हे पर्व 4 आहे. त्यामुळे इथे जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. स्लॅश केला बॉलला, कपिलच्या हातामध्ये बॉल चाललाय. तौशिफ कडून मात्र 1000 पारितोषिक आलंय कपिल पारवे या खेळाडूला. वन मोर विकेट डाऊन. रोहित पाटील बॅक टू द डग आउट. वरती पाय रोवले होते रोहितने, असं वाटलं होतं एक मोठी इनिंग या सत्रामध्ये पाहायला मिळेल, परंतु यावेळेला आपण पाहताय एखादा दबाव आहे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा रोडपाली संघावरती. प्रतीक पाटील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. कारकोपर नगरीवरून बिनजोड ग्रुपच्या वतीने अर्धशतकासाठी 5000 पारितोषिक आले प्रतीकच्या खेळीसाठी. खरं तर आता या गुलाबी थंडीमध्ये अर्धशतक बनवणं सोपं नाही आहे. मॉइश्चर्स विकेटवरती आहे, वातावरण थंड झालं, हवा विरळ झाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बॉल जास्त ट्रॅव्हल होत नाही आहे. त्यामुळे 50 धावा बनवणं म्हणजे एक चॅलेंजिंग आव्हान राहील प्रतीकसाठी. बिंदास ग्रुपच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. बॉलिंग बागपती ओमकार, समोर नवीन फलंदाज संदीप पाटील शिवकरचा खेळाडू आलाय. बघा आता खतर बदल केलाय बॅटिंग पोझिशन मध्ये. इथे नशिबाची साथ मिळाली. बॉल मात्र चालला लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप, सीमा पार, PPL चौकार. विकेट किपर वैभवला ही बीट केलं, शॉट थर्डमॅनला ही बीट केलं आणि बॉल वेगाने निघाला त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा पार, चौकार. ऑन साइडला मिड विकेट मध्ये हा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग, संदीप पाटील छा गए, क्या बात है, मोमेंटम मिळाला, एक नशिबाचा चौकार आणि त्यानंतर खडखडीत संदीपच्या बॅटमधून क्रॅकिंग चौकार. मैं सब कुछ दे दूं तुझे. बघा मागच्या 2 सामन्यामध्ये संदीप पाटील ॲज अ ओपनर सूर्यासोबत आला होता, परंतु यावेळेला स्ट्रॅटर्जी बदलली, रणनीती बदलली आणि हे तुम्हाला बदल करावे लागतात अनेक वेळा. याही वेळेला ओव्हरपिच डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न आहे, मिड ऑनला फटका, गतिमान स्ट्रोक आणि त्याहीपेक्षा वेगवान थ्रो झाला होता, परंतु चिक्की सिंगल पूर्ण केली मैदानाच्या आतमध्ये फलंदाज संदीपने. सलग 3 षटकार जरी ठोकले प्रतीकने तरी बिंदास ग्रुप कारकोपर यांच्या वतीने 2000 पारितोषिक या खेळाडूला आलंय. बक्षिसांचा वर्षाव होतो आपल्या खेळाडूंवरती. रोडपालीचे समर्थक, खारघरचे समर्थक, मैदानाच्या चोहू बाजूला तुम्हाला आता गर्दीच गर्दी पाहायला मिळेल. ऑनलाईन खरं तर व्ह्युअर्स जे खरं तर पिटिसच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं पनवेल समालोचक असोसिएशन आयोजित पनवेल प्रीमियर लीग 2025 सीझन 4 मध्ये सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा ओमकार सज्ज होता समोर. प्रतीक पाटील, ओमकार पाटील वर्सेस प्रतीक पाटील. खारघरचा खेळाडू आहे त्या ठिकाणी ओमकार बॉलिंग मार्कवरती, खारकोपरचा उल्वनोडचा खेळाडू आहे प्रतीक पाटील स्ट्राईक एंडवरती. 20वा धाव फलकावरती गडी बाद झाले. 3 षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना यॉर्कर टाकला, क्या बात आहे, फास्ट अँड फ्युरियस, प्रचंड वेग होता, डॉट बॉल पाहायला मिळाला, भरधाव वेगाने हा चेंडू टाकला ओमकारने निर्धाव आणि 2 षटकं समाप्त होत असताना आपण पाहताय पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10.00च्या सरासरीने 3 गडी बाद 20 धावा. थँक्यू डीजे. तर कपिल पारवेने जो झेल पकडला त्याच्यासाठी तौशिफ पटेल यांच्याकडून 1000 रुपये ऑनलाईन आमच्याकडे जमा झालेले आहेत. बॉलिंग ॲक्शन बघा पुन्हा एकदा, हॅम ॲक्शन बॉल, जबरदस्त बॉल रिलीज करताना ओमकारला पाहिलं आपण. चौकार गेल्यानंतर आपण बघा त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन, तणाव, टेन्शन ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळालं. हे स्वाभाविक असायला हवं, कारण जिथे 1ही रन नव्हती तिथे मात्र या नशिबाने साथ दिली. रोडपाली संघाला 4 धावा आल्या.
20 धावा धावफलकावरती आहेत. मैदानामध्ये होणाऱ्या हालचाली कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपल्या जात आहेत. प्रत्येक खेळाडूचे हावभाव, आनंदाचे क्षण, दुःखाचे क्षण, टेन्शन देखील पाहायला मिळतोय. कारण ही PPL आहे, पनवेल प्रीमियर लीग आहे, मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये मला काहीतरी इम्पॅक्ट टाकायचा, या स्पर्धेमध्ये मला माझ्या संघाला मला पुढे घेऊन जायचं, याच उद्दिष्टाने उतरलेले हे खेळाडू तुम्हाला पनवेल तालुक्याचे पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्कवरती नारपोलीचा आलाय खेळाडू दिनेश पाटील. तिसऱ्या षटकामध्ये 3 गडी बाद 20 अशी धावसंख्या स्कोर कार्डवरती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 10च्या सरासरीने 50 आल्या. अजून 3 षटकं बाकी आहेत. चला स्पीडअप करा. बघा समोर गाडीचा खरं तर लाईट चालू आहे, त्यामुळे त्यांना विनंती राहील समोरच्या दिशेला, व्यासपीठाच्या अगदी समोर 4 व्हीलर कार. येस, थँक्यू. प्रेक्षक असतील आमचे, त्यांचंही मनापासून आभार. दिनेश सज्ज होतोय समोर. संदीप पाटील, दिनेश पाटील, संदीप पाटील, प्रतीक पाटील, एकाच फ्रेममध्ये 3 पाटील. पाटलांचा बोलबाला तुम्हाला इथे पाहायला मिळेल. परंतु संदीपचा हा फटका, पहिलाच बॉल कवसला खेळायचं होतं, मिस टायमिंग झाला. सेकंडचा कॉल, वेगवान 2 धावा. क्या बात आहे. दबाव पूर्णपणे खारघर संघावरती. सिंगलला डबलमध्ये परावर्तित करणं म्हणजे फिल्डिंग टीमवरती दबाव टाकणं, प्रेशर टाकणं, आणि तीच रणनीती वापरली या दोन्ही फलंदाजाने. कधी कधी षटकार चौकार येत नाही, परंतु अशा वेळेला स्कोर कार्ड हलतं ठेवणं तितकंच गरजेचं आहे. सिंगल डबलला प्राधान्य देणं तितकंच गरजेचं आहे. आणि ती रणनीती मात्र आता आखली आहे दोन्ही फलंदाजाने. संयम देखील महत्त्वाचा आहे. चांगल्या बॉलला सन्मान द्या, सिंगल डबल घ्या, खराब बॉलवरती आक्रमण करा आणि एक चांगलं टार्गेट, खरं तर हेल्दी टार्गेट उभारण्याचा प्रयत्न करा. ही रणनीती मात्र आता आखताय दोन्ही फलंदाज. दिनेश पाटीलचा पुढचा बॉल हाफ ट्रॅकर आहे, गती होती, टप्पा पडला, बॉल त्या ठिकाणी बाउन्स घेत निघाला. विकेट किपर वैभवच्या हातामध्ये परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. जबरदस्त बॉल, शोल्डरचा पुरेपूर वापर, टर्न विथ बाउन्स, अतिरिक्त उसळी घेत आपण पहिला अनइवन बाउन्स पाहायला मिळाला. या ठिकाणी हा निर्धाव चेंडू, डॉट बॉल दिनेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आदलला आपटलाय, हलकीशी कडा घेतली, बॅकवर्ड क्षेत्राला बीट करत बॉल निघाला लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप. नशिबाने पुन्हा एकदा दिली आहे रोडपाली संघाला साथ. इथे मात्र आलाय हा नशिबाचा PPL चौकार. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात आणि कमालीचे एफर्ट्स या ठिकाणी फलंदाज लावतात, चांगले प्रयत्न करतात मैदानामध्ये. संदीप, नो बॉल कॉल, ओव्हर स्टेपिंग. यस, बघा बॉल डिलिव्हर होण्याच्या मोमेंटलाच पंचांचा आवाज आला, नो. त्यामुळे नक्कीच पंचांचंही कौतुक करायला लागेल. एक्स्ट्रा रन मात्र ॲड होईल. पुढचा बॉल फ्रीट, नामी संधी आहे संदीप पाटीलला. मोठा फटका खेळण्याची, हात खोलण्याची मात्र ही नामी संधी राहील. मोमेंटम मिळेल का पुन्हा एकदा रोडपाली संघाला. फ्रीटचा बॉल, हाफ ट्रॅकर आहे, उंची घेतली आहे, बॉल फ्रीट आहे. जरी झेल पकडला तरी फलंदाज बाद होणार नाही, त्यामुळे प्रयत्न करतात खेळाडू. 2 धावा आल्या फ्रीटच्या बॉलवरती. स्कोर मूव्ज ऑन 29, 29 धावा धाव फलकावरती. चांगली भागीदारी आता प्रतीक आणि संदीप मध्ये सध्या रंगताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. आतापर्यंत धावा धाव फलकावरती आता 29 धावा स्कोर कार्डमध्ये. 2.4 चेंडूचा खेळ संपला, 29 आलेला आहेत. अजून 2.2 म्हणजे 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 बॉलमध्ये जर का 28-30 धावा जरी आल्या तरी मात्र पहिल्या सत्रामध्ये हे फायटिंग टोटल राहील रोडपाली संघासाठी. प्रचंड गर्दी या परिसरामध्ये स्पर्धा असली की प्रेक्षकांची भरभरून उपस्थिती आपण पाहिली, कारण इकडे आहेत सर्व क्रिकेटचे दर्दी. मोठ्या संख्येने आलेले प्रेक्षक सध्या आपण पाहत आहे. ओव्हरपिच पुन्हा एकदा इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न आहे. यावेळेला मात्र कमबॅक दिनेश पाटीलकडून पाहायला मिळाला. यॉर्कर टाकलाय, सटीक यॉर्कर, ॲक्युरेट यॉर्कर पाहायला मिळाला. उजव्याच्या बाहेर वाईड लाईन कॉरिडॉरच्या आतमध्ये टाकताना हा यॉर्कर पाहिला आपण दिनेशला. निर्धाव चेंडू खेळतात संदीप. संदीपची कामगिरी आपण जर पाहिली, 9 बॉल 13, वैयक्तिक 9 चेंडू 13. ऑन साईडला गॅपमध्ये फटका, ओमकार धावतो बॉलच्या मागे, कमालीचे एफर्ट्स. सिंगल हँडेड बॉलला थांबवलाय, किमान 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. अप्रतिम, जबरदस्त कामगिरी राहिली आजच्या रात्रीमध्ये ओमकार पाटीलची. तिसरं षटक संपलं आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर न्यूमॅरिकल टोटल 30 धावा, प्रत्येक षटकामागे 10 धावा आल्या. 3 गडी बाद 30 अशी धावसंख्या सध्या धावफलकावरती.
चला पाणी घेऊन चला मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक होतो. 30 धावा. ओमकार 3 गडी बाद 30. वैयक्तिक संदीप खेळतोय 14 वरती. टीम हडल शॉर्ट टीम मीटिंग बोलवली. प्लॅनिंग केलं जाईल. पुढच्या 2 षटकांमध्ये कमीत कमी धावा खर्च करायच्या. स्लॉग ओव्हरमध्ये, डेप्थ ओव्हरमध्ये. जर का इथे धावा जास्त खर्च केल्या तर पुढच्या सत्रामध्ये धावा बनवताना आपल्यालाही खडतर प्रवासाला सामोरं जावं लागेल. त्यामुळे इथे एक वेगळी रणनीती आखली जाईल. संपूर्ण स्क्वॉड त्याचाही आपण उल्लेख करूया. या ठिकाणी प्रवीण स्पोर्ट्स कारगर संघाचा एक स्वतः कॅप्टन बंटी जोशी, कारगरचा ओमकार पाटील, नारपोली गावचा दिनेश पाटील, आदईचा सुशांत शेळके, रांजणपाडा गावचा कपिल पारबे, खारघरचा वैभव मात्रे, तन्वीर शेख पेठ, तोंडरे गावचा सुनीत पाटील, कोपरा गावचा अक्षय पाटील, धानसरचा अक्षय बारक्या पोरजी, धरणाचा आशिष पाटील, सिद्धी करवल्याचा विकी पाटील, पोंजाचा भावेश आगिवले आणि पेठचा निशांत शेळके. हे खरं तर हा संपूर्ण स्क्वॉड आहे खारघर संघाचा. आणि एका बाजूला आर्यन्स रोडपाली संघाचा संघनायक सूर्यकांत मस्कर, रोडपालीचा प्रेश पाटील, रोडपालीचा सूरज भोईर, कारकोबरचा प्रतीक पाटील, शिवकरचा संदीप पाटील, रोडपालीचा विनोद भिल, पालीचा खरं तर बरेश शेलके, शशी जाधव रोडपाली, आर्यन भोईर कोलीकोपर, विनीत फडके मोरबे, रोहित पाटे मोह, रोहित पाटील पाली, कल्पेश शेलके पाली, जयेश पाटील मोह. हा स्कॉड तुम्ही पाहता एका बाजूला आर्यन्स रोडपाली संघाचा. खारघर संघाचे ओनर या ठिकाणी आपण पाहताय माजी नगरसेवक, माजी स्थायी समिती सभापती प्रवीणदादा पाटील खारघर. आणि त्याचबरोबरने महेश बोईर व्यवस्थापक. एका बाजूला संघ मालक रोडपाली संघाचे रोहन शेठ आत्माराम पाटील रोडपाली, त्यांच्याबरोबरने मार्गदर्शक अजित पाटील, अरुण पाटील. या सर्वांचं आपण करूया स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. शेवटची 2 षटकं बॉलिंग मार्कवरती गोलंदाज त्या ठिकाणी येत आहेत. बारक्या पोरजी हा खेळाडू बॉलिंग मार्कवर, त्याला धानसरचा हा खेळाडू आहे. बारक्या अष्टपैलू खेळाडू धानसरचा बारक्या बॉलिंग मार्कमध्ये. एका बाजूला संदीप शिवकर संघाची रन मशीन. या मॅचमध्ये अभी नाही तो कभी नाही, जिंकू किंवा हरू, प्रयत्न आमचे सुरू. तुम्हाला इथे प्रयत्न चालू ठेवावे लागतील या पहिल्या लढतीमध्ये टार्गेट बनवण्यासाठी. अकूट टप्प्याचा बॉल, प्रॉपर कनेक्शन नाहीये. पुन्हा एकदा पूलचा प्रयत्न आहे आणि इथे मिडो आपला बॉल चालला सिंगल. खरं तर जतीन आपण पाहिलं मागील काही दिवसांमध्ये डे नाईट फॉर्मॅटमध्ये धावा 80-90च्या वर जाताना पाहिला, परंतु आज थोडंसं विकेटने रंग बदलला आहे. याचं कारण आपण जर पाहिलं विकेटवरती थोडासा मॉइश्चर आहे. मागच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं बरेचसे सामने 70+, 80+, 90+ देखील जाताना पाहिले, परंतु आज तसं घडत नाही आहे. आज मात्र इथे ॲडव्हान्टेज मिळाला बॉलर्सला, ॲडव्हान्टेज मिळाला फिल्डिंग टीमला. आणि यावेळेला मात्र धावांसाठी मात्र फलंदाजांना आतापर्यंत संघर्ष करावा लागला. विकेटने बदललेला रूप आपण पाहिला. कसोटी क्रिकेटमध्ये 5व्या दिवसामध्ये बॅटिंग करणं सोपं नसतं, कारण थोड्याशा भेगा पडतात विकेटवरती. आणि इथे आपण जर पाहिला शेणामाच्या साह्याने बनवलेली ही विकेट, या विकेटवरती आज ड्यू फॅक्टर काम करतोय, त्याचा फायदा मिळतोय गोलंदाजांना. वेळ गेलेली नाही. शेवटचे 11 बॉल बाकी आहेत पहिल्या सत्रामध्ये. 31वा धाव फलकावधी समोर. पुन्हा एकदा प्रतीक पाटील खारकोपर. याही वेळेला बेधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये बॉल पकडलाय, स्टम्प्सला हिट झालेला नाहीये, ओव्हर थ्रो होतोय. बॅकअपला खेळाडू आहेत, थांबवले संदीपने. सर सलामत तो पगडी 50. पण इथे बॉल कमी आहेत, तुम्हाला आता आक्रमण करावंच लागेल. टीम स्क्वॉडमध्ये अजूनही प्रयश येणं बाकी आहे, ज्याने खरं तर मागचा सामना फिनिश करून दिला होता. वेल फिनिशर राहिला होता रोडपाली संघासाठी. खरं तर जो खेळाडू आमच्या समोर कॉमेंट्री बॉक्समध्ये 2 सामन्यामध्ये 12वा खेळाडू बसला, इम्पॅक्ट म्हणून बसला, तोच खेळाडू खरं तर आपण पाहिला मागच्या सामन्यामध्ये रोडपाली संघासाठी वेल फिनिशर देखील बनला. हे खरं तर यश आहे PPLचं. या PPLमध्ये प्रत्येक खेळाडूची गुणवत्ता तपासणी केली आहे आणि त्याला मात्र या संघामध्ये या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली. ओव्हरपिच पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये आहे आणि काय थ्रो केलाय समोरून. स्टम्प्स इतक्या जोरात त्याने खरं तर स्टम्प्सला हिट केलाय. स्टंप विकेटच्या पलीकडे झाला. बघा पुन्हा एकदा रिप्ले दाखवा केडी. हा थ्रो बघा, जर का स्टम्प्सला हिट झाला नसता तर बंटी सांगतोय हा चौकार गेला असता, कारण इतका वेगवान थ्रो होता त्या ठिकाणी बारक्याचा. परंतु जे फ्रस्ट्रेशन त्या चेहऱ्यावरती होतं मागच्या खरं थ्रोचं ते त्याने पूर्ण केलं. बघा रिप्लेमध्ये पुन्हा एकदा आपण पाहता संदीपने केलेला हा फटका. संदीप बाद झाला. यॉर्कर होता, खोदून काढला होता, फॉलो थ्रूमध्ये बॉल उचलला, पहिल्यांदा धावत गेले आणि त्यानंतर जेव्हा संदीप धावत आला तेव्हा एकदा जोरात हा थ्रो पाहिला. त्या ठिकाणी विकेट मिळाला. विकेटची प्रतीक्षा होती. संदीप बाद झाला, ज्याने धावाही बनवल्या, बॉल देखील फेस केले, पण धावा देखील बनवल्या. परंतु मैदानाच्या आतमध्ये चाललाय रोडपाली संघाचा वेल फिनिशर प्रयश पाटील. प्रयश मैदानाच्या आतमध्ये चालला, ज्याने मागच्या सामन्यामध्ये हाहाकार माजवला होता, जबरदस्त बॅटिंग केली होती आपल्या संघासाठी. तो खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. 8 बॉलमध्ये 30 धावा त्याने केल्या होत्या मागच्या सामन्यामध्ये आणि वेल फिनिशर बनला होता. अजून 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा स्कोर कार्डवरती
4 गडी बाद 32ला 4 ही धावसंख्या धावफलकावरती आजच्या रात्रीमधला शेवटचा सामना खारघर विपक्ष रोडपाली. प्रतीकसाठी हा बॉल लॉफ केलाय, ओव्हर पिच बॉलर्स बॅक ड्राईव्ह आणि इथे फटका फसलाय, झेल टिपलाय विकेटच्या अगदी समोर. अजून एक धक्का, तू चल मैं आया, अशी ही परिस्थिती आता रोडपाली संघाची. बॉल बाकी आहेत या षटकातील 2. अजून एक षटक बाकी आहे. अनुभवी खेळाडू शशी जाधव आणि त्याच्या बरोबरीने मैदानाच्या आतमध्ये आहेत खरं तर यंगस्टर प्रयश पाटील. एक्सपिरियन्स आणि एका बाजूला सहसहतर रक्त 2 खेळाडू आहेत. डाव्या हाताचा प्रयश आणि त्यांच्या बरोबरीने शशी जाधव. दोन्ही खेळाडू फ्रेश आहेत, एकही बॉल फेस केलेला नाही आहे. परंतु या षटकामध्ये कमबॅक केलं आहे बारक्या पोर्जीने. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये त्याने 2 धावा पहिल्या 4 बॉलमध्ये खर्च केल्या. शेवटचे 2 बॉल डाव्या यष्टीमध्ये गार्ड घेतोय शशी. स्ट्राईक एंडला सज्ज होतोय स्फोटक खेळाडू. टायमिंगच्या आधारावरती फटके मारणारा खेळाडू फुलटॉस होता, परंतु कॅपिटलाइज करता आलेला नाही या बॉलला. मोठा फटका यायला हवा होता या फुलटॉसवरती. शशीही झाला निराश आणि इथे मात्र मिळाली फक्त सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. 5 गडी बाद 33 धावा. 33ला 5, 3.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 33 धावा धाव फलकावरती आहेत. 1 बॉल या षटकातला बाकी असायला घाई करा, पण फिल्डिंग लावा. फील्ड पोझिशन आपण जर पाहिली या ठिकाणी प्रयशसाठी डाव्या हाताचा खेळाडू आलाय. लॉंग ऑफ लेग फिल्डर उभा आहे. डीप एक्सचा कव्हर, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. त्याचबरोबर आपण पाहता शॉर्ट एक्सचा कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. विकेट किपरमध्ये भूमिकेमध्ये वैभवला आपण पाहता बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होतो. त्या ठिकाणी पुन्हा एकदा बारक्या पोरजी जो धनसर गावचा खेळाडू आहे. समोर प्रयश. संधी निर्माण झाली होती, वैभवने प्रयत्न केला, बॉल थोडा खाली राहिला, परंतु प्रयत्न त्याचे नक्कीच चांगले राहिले. झेल सुटला, जीवनदान मिळाला प्रयशला आणि या षटकामध्ये केलंय बारक्याने कमबॅक. फक्त 3 धावा खर्च केला, 1 विकेट बारक्याच्या खात्यामध्ये. 4 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या आर्यन्स रोडपाली संघाची 5 गडी बाद 33 धावा. एक षटक बाकी आहे. स्लॉग ओव्हर, चला फिल्डिंग लावून घ्या. लोकनेते श्री रामशेठ ठाकूर साहेब अमृत महोत्सव निमित्त पनवेल समालोचक असोसिएशन यांच्या माध्यमातून पनवेल प्रीमियर लीग 2025 हे दमदार पर्व, 4थं पर्व या स्पर्धेचं 4थं पर्व पाहिलं. आणि खऱ्या अर्थानं पनवेल समालोचक असोसिएशनच्या सर्व शिलेदारांचं, संदीपजी भास्कर आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचा मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करेल. या 4 पर्वामध्ये 3 पर्व समालोचन करण्याची संधी मिळाली. पहिला पर्व, दुसरा पर्व, 4था पर्व. त्याबद्दल नक्कीच जो विश्वास तुम्ही आमच्यावरती दाखवला, माझ्यावर दाखवला, त्याबद्दल मी तुमचा आयुष्यभर ऋणी राहील. धन्यवाद. जतीन गोंधली स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये, PTCची टीम, अंपायर्स असतील या ठिकाणी आमच्या तिन्ही, त्यांचंही विशेष चांगलं कॉन्ट्रीब्युशन. अंतिम षटक आणि अंतिम षटकासाठी आलेत भावेश अगिवले, पोंजाचा खेळाडू, पोंजे गावचा खेळाडू भावेश या षटकामध्ये आला. चला घाई करा प्लीज. 33 धाबा आहेत. किमान 15+ धाबा येणं बंधनकारक राहतील, कारण समोर तगडा संघ आहे. त्यांच्या समोर तुम्हाला हे बंधन राहील. या षटकामध्ये जर का धावा आल्या तर मात्र पुढच्या इनिंगमध्ये फिल्डिंग करताना तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होईल. आणि जर का धावा कमी आल्या तर मात्र पुढच्या सत्रामध्ये आर्यन्स रोडपाली संघाला खडतर प्रवासाला सामोरं जावं लागेल. शशी तयार असेल. स्ट्राईक एंडवरती यॉर्कर, क्या बात आहे. क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र. यॉर्कर टाकणं सोपं नाही आहे. यॉर्करसाठी तुम्हाला सतत प्रॅक्टिस करावी लागते, कारण कधी कधी हा यॉर्कर फुलटॉसमध्ये करून होतो, तर कधी कधी हाच यॉर्कर ओव्हर पिच होतो. पण इथे आपण पाहिलं ॲक्युरेट अँड परफेक्ट यॉर्कर. अँगल बनवत असताना भावेशला पाहिलं आणि यावेळेला डॉट बॉल निर्धाव चेंडूने मात्र या षटकाला सुरुवात झाली आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा किती येतील?
किती इन्व्हेस्टमेंट होईल या 5 चेंडूमध्ये हे आपल्याला पाहावं लागेल. जितकी जास्त होईल तितका फायदा आर्यन्स रोडपालला होईल, कारण कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची हमी देत नाहीये. स्विंग अँड मिस, क्या बात आहे. वन्स अगेन इथे देखील आपण पाहत आहे बॉल डॉट केला आहे, परंतु स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न होतोय त्या ठिकाणी. चला आपण फिल्डिंग लावून घ्या, पंच निर्णय देतील प्लीज. आपण सर्वांनी आपापली पोझिशन घ्या, कारण प्रत्येक इनिंगला वेळ जास्त घेत आहे. परेश पाटील या खेळाडूला प्रत्येक षटकारासाठी 4 एंजल प्रोडक्शनच्या वतीने 1000चं पारितोषिक दिलं जाईल. प्रत्येक षटकार 4 एंजल प्रोडक्शनच्या वतीने 1000चं पारितोषिक त्या ठिकाणी दिलं जाईल. चला निर्णय पंच घेतील. निर्णय त्या ठिकाणी पंच घेतील आणि तो निर्णय दोन्ही टीमला मान्य करावा लागेल. चला फिल्डिंग लावून घ्या. यस, तिसरे पंच चेक करतील स्ट्राईक रोटेशन त्या ठिकाणी झालेली आहे की नाही आहे. दीपक बोराडे सर बघतील त्या ठिकाणी. विकेट किपर वैभवने ज्या पद्धतीने काम केलं विकेटच्या मागे तेही पाहिलं जाईल. बॉल हातामध्ये आला होता. स्ट्राईक रोटेट नाही आहे तिसऱ्या पंचाने सांगितलं, त्यामुळे शशीला स्ट्रायकिंग एंडला थांबावं लागेल. ही सूचना मात्र आली आहे. या ठिकाणी आम्हाला डिसिजन मात्र मिळालं आहे. दीपक बोराडे सर तिसरे पंच यांच्या माध्यमातून, एनआर पॅनलच्या माध्यमातून अंपायरिंग तुम्ही सध्या होताना पाहताय. चांगलं काम ऑफिशियल्स आमचे आहेत. 2 बॉल डॉट, क्या बात आहे. भावेश आगिवले लास्ट ओव्हरमध्ये कमबॅक करून देतो. 4 बॉल बाकी आहेत. शशी स्ट्रायकिंग एंडला. फुल टॉस पुन्हा एकदा पायात टाकलाय. यावेळेला मिड विकेटला खेळले. डगआउटमधून आवाज आलाय, राहू दे एकच रन राहू दे, कारण परेशला स्ट्राईक मिळू दे. परेशकडे ती क्षमता आहे. परेशने मात्र मागच्या सामन्यामध्ये करून दाखवलं. याच एंडने त्याने षटकार ठोकले. आता 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 बॉल महत्वाचे राहतील. एका दुसरा मोठा फटका आला तर 40च्या वर पोहोचेल. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आर्यन्स रोडपाली संघ बॅटिंग करण्याचा निर्णय का घेतला हे सिद्ध करताना मात्र सुरुवात खराब झाली. पहिल्या बॉलवरती लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात प्लम एलबी झाले सूर्या, आणि त्यानंतर मात्र विकेटची गळती लागली. एका पाठोमाग एक विकेट जाताना पाहिले, आणि तो दबाव, त्या दबावातून बाहेर काढणार का परेश या टीमला. वेगवान चेंडू आहे. पुन्हा एकदा थोडासा बाहेर टाकलाय. हलकीशी आतनी कडा घेतली. इनर एज घेत असताना मात्र बॉल चाललाय शॉर्ट फाईन लेगला. एकच रन आहे की काय आहे ते मात्र पंच सांगतील. चला वारंवार या सूचना येत आहेत. 1 धाव या ठिकाणी मिळाली. 1 रनच्या मदतीने संघाची भारतीय धावसंख्या धाव फलकावरती टोटल आपण जर पाहिली आतापर्यंत 35. 5 गडी बाद 35. 2 बॉल बाकी आहेत पहिल्या इनिंग मधील. शशीला मात्र आता अभी नाही तर कभी नाही इतिहास आठवावा लागेल. आक्रमण करावं लागेल मैदानामध्ये. फुल टॉस आहे. फार काळ शांत राहायला शशी जाधव काही संत नाहीये. लॉफ केला बॉलला ऑन साइडला. PPL षटकार. क्या बात है. किताबों पर धूल बैठने से कहानियां खत्म नहीं होती. शशी सांगतो मैदानामध्ये जरी त्याच्या वाटेला संघर्ष आला तरी त्याने कमबॅक केलं या सामन्यामध्ये. अफलातून फटका. पुन्हा एकदा ओव्हर पिच आहे. ड्राईव्ह लेंथवरती बॉल ऑन साइडला. पहिली धाव घेतली. सेकंड साठी निघाले. 2 धावा होतील का. बंटीचा क्विक थ्रो, आणि इथे मात्र आता 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होतोय. आता रन किती असतील ते पंच सांगतील. त्यामुळे प्लीज सर्व खेळाडूंना विनंती राहील, पंच निर्णय देतील. धावा किती असतील. किती. 3 धावा. यस, रनिंग पोझिशन मध्ये हा बॉल त्यांच्या पाठीमागे लागलाय, त्यामुळे 3 धावा इथे घोषित केल्या. 3 रनने मात्र पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या धावफलकावरती 5 गडी बाद 44. आता येणारे 5 षटक 30 चेंडू विजयासाठी प्रवीण स्पोर्ट्स खारघर संघाला बनवायच्या तब्बल 45. पुढच्या सत्राकडे आपण जाऊया. ऐकूया पुढचा आवाज. मिस्टर प्रवीण टेंबे आणि रोशन पाटील शिरवली. धन्यवाद. सन्माननीय योगेश पाटील समाजसेवक खारघर गाव यांचं PPL साठी विशेष सहकार्य आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार. सन्माननीय राजेश शेठ फडके समाजसेवक मोरबे गाव यांना विनंती आहे दादा या आपण मंचावरती पनवेल प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
योगेश शेठ पाटील. खरं तर प्रत्येक वर्षी PPL साठी ज्यांचं योगदान असतं सन्माननीय योगेश शेठ पाटील समाजसेवक खारघर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. दादा आपलं मनपूर्वक आभार. मिलिंद दादा जोशी आपण सुद्धा समोर यायचे. सन्माननीय समाजसेवक उद्योगपती उद्योजक राजेशजी फडके ग्रामस्थ मंडळ मोरबे यांना विनंती आहे मंचकावरती या आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. उत्कृष्ट क्रिकेटर आदेश पांडव मोरबे आपले सहर्ष स्वागत. रोशनजी पाटील स्वागत कक्षमध्ये या. विवेकदादा जोशी यांना विनंती करतो. विवेकदादा जोशी पेडगाव. विवेकदादा जोशी यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान संपन्न केला जाईल. आमचे आधारस्तंभ विवेकदादा जोशी यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे संपन्न केला जातो. PTC लाईव्ह आपण तर स्वागत कक्षामध्ये हा सन्मान सोहळा संपन्न केला जातो. समालोचन क्षेत्रातील अतिशय अग्रगण्य नाव आमचे बंधुतुल्य मित्र रोशन पाटील सर तारा यांचा हा शुभ सन्मान. रोशन सर आपण या स्पर्धेमध्ये आलात आपलं मनपूर्वक आभार. मिलिंददादा जोशी पेडगाव यांना विनंती आहे आपण या. संतोषदादा घरत यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे आपण संपन्न करावा. पनवेल प्रीमियर लीग म्हटलं की पेडगाव हे समीकरण तात्काळ जुळतं आणि पेडकरांचं बहुमूल्य योगदान हे आपण अनेक वेळा पाहतो. असे सन्माननीय मिलिंददादा जोशी यांचा हा यथोचित मान सन्मान स्वागत कक्षामध्ये होतो. आमचे आधारस्तंभ आमचे संस्थापक संदीपदादा भास्कर. त्यानंतर मोरिया स्पोर्ट्स. प्रत्येक वर्षी मोरिया स्पोर्ट्सचं बहुमूल्य योगदान पनवेल प्रीमियर लीगसाठी लाभले. अतुल वास्कर अभिषेक वास्कर आपण सुद्धा या. सर्व पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान होतो. पण तुम्हाला विनंती आपण सुद्धा यायचं आहे. मयूरजी कोळी कोपरा गाव आणि हेमंतजी भंडारी याही पाहुण्यांना विनंती आहे या पनवेल प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. तात्काळ लढतीकडे लक्ष वेधित केलं जाईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन असतील प्रवीणजी टेंबे सर. परंतु सन्मान सोहळा संपन्न होतो. अतुल दादा आपण यायचंय. अभिषेक रोनित हा आमचा मित्र परिवार सातत्यानं चौथ्या पर्वामध्ये आमच्या समवेत जॉईन होत आहेत. अविनाशजी गायकवाड विनयजी मुंबईकर मोरिया स्पोर्ट्स यांचं योगदान पनवेल प्रीमियर लीग साठी पाहतो. मोरिया स्पोर्ट्स सध्या घडीला अगदी व्यावसायिक क्षेत्रामध्ये ज्यांचा आपण डंका पाहतो युवा उद्योजक म्हणून ज्यांची ख्याती अशा या मोरिया स्पोर्ट्सच्या सर्व मेंबर्सचा हा यथोचित मान सन्मान स्वागत कक्षामध्ये संपन्न होतो. थँक्यू सो मच. आणि मोरिया स्पोर्ट्स कडून पनवेल प्रीमियर लीग साठी अगदी आकर्षक बॅट सुद्धा पुरस्कृत केली जाते. पुरस्कर्त्यांचं आभार मान्यवरांचे आभार. आता लक्ष वेधित केलं जाईल कॉमेंट्री बॉक्सकडे आणि जिथे स्वागत केलं जाईल गोल्डन मॅन समाजसेवक अगदी ND परिभागामध्ये ज्यांच्या नावाचा डंका पाहतो सन्माननीय युवा समाजसेवक राजेश शेठ फडके मोरबेगाव पनवेल प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच. 45 धावांचं टारगेट 9.00 ची सरासरी रिक्वायर रन रेट. कॉम्बॉक्स में मेरे साथ ज्वाइन करेंगे रोशन जी पाटिल सर. धन्यवाद. 45 टू विन. लास्ट मैच चॉप किया दिशा दी बॉल को परफेक्ट शॉट कवर ड्राइव लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर सीमा पार दमदार शुरुआत. PPL 4. विनीत फडके लगातार 3 विकेट साठी सन्माननीय राजेश शेठ फडके गोल्डन मॅन युवा समाजसेवक मोरबे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 10,000 रुपयाचं कॅश प्राइज. अकाउंट ओपन प्रवीण स्पोर्ट खारघर 4 के साथ ओमकार पाटिल मैन फ्रॉम खारघर लेफ्ट हैंड बैटर. बंटी जोशी राइट हैंड बैटर. नॉन स्ट्राइक एंड
बॉलर तैयार, थोड़े फंबल हुए, डेड बॉल। रोशन जी पाटिल सर मेरे साथ ज्वाइन करेंगे कॉम बॉक्स में, स्वागत है आपका। 4 के साथ खाता खोला है, 40 पॉइंट टू विन। अस्किंग रिक्वायर रन रेट 9.00। पावर प्ले यहाँ पे शुरू है। जतिन गोंदली स्कोरर, काफी बढ़िया भूमिका है उनकी आज। मिस टाइमिंग, टैप किया बॉल को, मिड ऑन पर गेंद हल्के हाथों से पुश किया, सॉफ्ट हैंडेड। रडार में गेंद नहीं आई, मात्र सिंगल मिलेगा। 1 और 9 बनाना यहाँ पर प्रवीण स्पोर्ट्स कारगर को, और उनके खिलाफ है टीम आर्यन्स रोटपाली। नवनाथ कोहली अष्टविनायक ग्रुप यांच्या माध्यमातून बंटीसाठी लगातार प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज। थँक्यू। 2022 सीजन 2 बंटी जोशी ने बहुत ही बढ़िया यहाँ पर गुंजाया था मैदान में। चारों तरफ बंटी जोशी का बोल बड़ा था फाइनल के मुकाबले में, लेकिन 2022 में डे टूर्नामेंट थी पनवेल प्रीमियर लीग, इस बार है नाइट, डे नाइट। स्वीप करने की कोशिश, फॉलिंग स्वीप, पुल लेंथ की बॉल थी, रफ्तार से बीट किया, डॉट बॉल। बेहतरीन गेंदबाजी। रोशन आखिरी मुकाबला है सुपर 8 के लिए, क्वालिफाई होगा। कल आखिरी मुकाबला आपने देखा सुपर 8 में, केपीसी श्रीजा इनामपुरी टीम गई। किरण पवार, अंगद पाटिल सुपर 8 के लिए क्वालिफाई हुए। मयूर वाघमारे, अंश 11 केयर ने क्वालिफाई सुपर 8। सूरज पाटिल की टीम क्वालिफाई हुई। सुमित डोंगरे रॉयल स्पोर्ट्स कलम्बोली क्वालिफाई फॉर सुपर 8। बॉस फाइटर ओवले, सूरज पाटिल की टीम क्वालिफाई हुए सुपर 8। शिवण्य 11 आदई, वो भी टीम सुपर 16 के लिए क्वालिफाई हुए। हिमांशु कोलवाड़ी, 3 दिसंबर को मैच होगा सुपर 16 का, जिसमें सुपर 8 के लिए हिमांशु कोलवाड़ी और शिवण्य 11 आदई का फाइट होगा। ध्यान रखिए, प्रसन्न पाटिल और प्रशांत पाटिल कैप्टन है दोनों। मैच ऑन, लास्ट 2 बॉल, बैकफुट पे गए, पंच किया, ओ कवर पॉइंट, डीप बैकवर्ड पॉइंट, सीमा पार, रन मिलेंगे 4, फैबुलस 4। प्रवीण काय देखना फटका आपल्याला पाहायला मिळतो। फलंदाज बंटी जोशीचा तो जोश पाहतो, अगदी हातोडा फटका राहिलाय, हॅम्बर शॉट। प्रैक्टिस मेक्स अ मैन परफेक्ट। बंटी जोशी ये नाम मेहनत से बनाए। नाइट किंग, रातों के कातिल, इस टीम का ये खिलाड़ी है। रातों के कातिल इन्हें क्यों कहते? हर रात में इनका परफॉर्मेंस लाजवाब होता है। ओ रातों के कातिल, और कातिल स्ट्रोक था ये एसएसडी मोबाइल के ऊपर, सिक्सर। अगदी धमाकेदार फटकेबाजीसाठी अगदी बंटी जोशीला ओळखलं जातं संबंध रायगड जिल्ह्यामध्ये, आणि नाईट मध्ये त्याचा खेळ बहरतो हे आपण सातत्याने पाहिलंय। जो पेटवरून बिलॉंग करतो, पाण्याची मागणी केली जाते। स्टैंड एंड डिलीवर, गेंद गई है एसएसडी मोबाइल के फ्लैक्स पर, जिनके ओर से मिलेगी इलेक्ट्रिकल स्कूटी। लकी ड्रॉ 50 रुपए में 70,000 का प्रॉफिट। मराठी माणसाचं हक्काचं दुकान एसएसडी मोबाईलला सलामी दागणारा हा दमदार असा आपण फटका पाहिला, आणि निश्चितच अष्टविनायक ग्रुप कडून नवनाथजी कोहली यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज प्राप्त होतोय बंटी जोशी साठी। पिबनचं पहिलं षटक प्रवीण सर पाहायला मिळतं, आणि पिबनच्या पहिल्या षटकादरम्यान अति वेगानं अति जोशानं धावा येत आहेत, जिथे धावसंख्या पाहायला मिळते अगदी बिनगडी बाद 15। 45 की आवश्यकता थी, 15 1 ओवर जीत के लिए 4 ओवर में चाहिए 30 रनों की आवश्यकता। 15 पे 0, 10 बनाए बंटी ने। ओमकार पाटिल 5 पे खेल रहे। खारगर नोट की 2 सबसे ताकतवर खिलाड़ी मैदान में उतरे। एक है बंटी पेट से बिलोंग करते, ओमकार खारगर से बिलोंग करते। और प्रवीण स्पोर्ट खारगर की बात करें तो हमारे आधार स्तंभ प्रवीण शेठ पाटिल है। प्रवीण शेठ पाटिल आधार स्तंभ, जिनकी टीम खेल रही है। ऑपोजिट में कैप्टन और संघ मालक की बात करें वो है आर्यन्स रोटपाली के रोहन शेठ आत्माराम पाटिल। सूर्यकांत मस्कर कैप्टन, अजित पाटिल मार्गदर्शक, अरुण पाटिल मार्गदर्शक है। रोशन, कल आपको होना चाहिए था, कल हमने फाइनल देखा पीपीएल का, इतने ज़्यादा दर्शक थे। उस्मान पटेल, नौमान पटेल को देखने के लिए, किरण पवार, अंगद को देखने के लिए, विकी पाटिल को देखने के लिए, मानो जन सैलाब उमड़ा था इस मैदान पर। और कई दर्शकों ने सोचा था कि यूट्यूब पे 4,000 लोग देख रहे थे, लेकिन मैदान में 15,000 लोग थे मैच देखने के लिए। अगदी 5 तारखेला सुद्धा या स्पर्धेचा मेगा फायनल, अगदी अंतिम लढती दरम्यान सुद्धा प्रेक्षकांची तुफान गर्दी पाहायला मिळेल। आजही चांगला प्रतिसाद प्रेक्षकांचा पाहायला मिळतो, आणि त्यातील हा दमदार सामना बिग बॅटल आर्यन स्पोर्ट्स रोडपाली विरोधात खेळतोय प्रवीण स्पोर्ट्स खारगर। पीटू रोहित पाटे बॉलिंग मार्क पर फ्रॉम मोहो। सूर्यकांत मस्कर कैप्टन है मोह का, जिसने रोहित पाटे को चुना है, और उसी गांव का ये बॉलर गेंदबाज है जिस पर भरोसा रखा है सूर्यकांत मस्कर ने। सूर्या
रोहित पाटे बॉल तैयार, खराब गेंद है, नो बॉल। बीमर हाइट फैक्टर, नो बॉल। पहले से 15 गए थे रन, पिछली गेंद पे छक्का, आखिरी बॉल पे वापस नो बॉल आया, फ्री हिट बॉल। 16 स्कोरबोर्ड पे उघडा डोळे पहा नीट, हा बॉल असेल फ्री हिट, हो फ्री हिट आहे हा बॉल, ओमकार साठी हा फ्री हिट बॉल। आणि नक्कीच ओमकार त्या चेंडूचा फायदा घेईल का? डावखोरा घातक फलंदाज खारघर गावचा खेळाडू ओमकार प्रहार करतोय, इनसाइड आउट हा खेळ आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहेत, 2 धावा चपलाईनं प्राप्त होत आहेत, फेकी काहीशी चुकीची परंतु बॅकअप चांगलं पाहायला मिळत आहेत 2 धावा। दो के साथ टीम का टोटल 18 ऑन बोर्ड्स। विकेट चाहिए, शुरुआती डॉट बॉल चाहिए। रोहित पाटे पे भरोसा रखा है टीम के कप्तान ने और भरोसे पे खरा उतरना होगा। आरएस रोटपाली बॉलिंग कर रहे हैं, उन्होंने सपना देखा है पीपीएल सुपर 8 का, और सामने प्रवीण स्पोर्ट्स कारगर जो हर साल सेमीफाइनल के नजदीक पहुंचती है। प्रवीण स्पोर्ट्स कारगर भी चाहते हैं इस बार वो चैंपियन की ट्रॉफी जीते, जो पिछले 3 साल से उनकी कोशिश जारी है। ओ स्ट्रोक अच्छा है, 1 2 3 अटेम्प्ट रहा थोड़ा गलत, कोशिश बढ़िया थी, तालियां बज रही है, वाह वाटर फील्डिंग स्टैंडर्ड। एक्शन रिप्ले देखते हैं, रिवर्स शॉट खेला था ओमकार पाटिल ने, वो पॉइंट पे फिल्डर थे मौजूद, उसके बाद ये नजारा आपको देखने मिला, लाजवाब टेलिकास्ट। अगदी घातक फटकेबाजीसाठी ओमकार ओळखला जातो, त्यातल्या त्यात अगदी मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होता, त्या ठिकाणी अगदी हिटमॅन रोहित पाटील जो पालीचा खेळाडू आहे, सर्वाधिक घातक क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची गणती केली जाते अखंड रायगड जिल्ह्यामध्ये। गुड फील्डिंग, लाजवाब फील्डिंग वहां पर देखने मिली आरएस रोटपाली के माध्यम से। स्टैंडर्ड ऑफ फील्डिंग, क्वालिटी ऑफ फील्डिंग, हाँ चीन की दीवार है आरएस रोटपाली की फील्डिंग, जिसे तोड़ना लगभग मुश्किल बन रहा है ऑपोजिशन टीम को। टोटल है 19 ऑन बोर्ड, धीरे धीरे सफर कटता जा रहा है रनों का, क्योंकि टारगेट छोटा है 45, बहुत ही जल्दी चेस हो सकते हैं अगर दूसरे ओवर में डॉट गेंद नहीं आते तो। उत्तम भागीदारी पाहायला मिळते, 19 धावा धावपटलावरती रुजू आहेत। ओहो थांबवलंय, हे वारू थांबवलंय, अलीकडे मोठे फटके जारी होते परंतु तत्काल रोहित पाटीलने कमबॅक साधलं, डॉट बॉलची समाप्ती। बंटी 10 पे खेल रहे, मिस टाइमिंग का स्ट्रोक रहा, गेंदबाजी का संपर्क हुआ नहीं, बंटी को थाम के रखा। 19 ऑन बोर्ड, 0 विकेट, शानदार गेंदबाजी, 3 बॉल किए रोहित पाटे ने, 4 रन दिए अभी तक। बढ़िया गेंदबाज है रोशन, मजा हुआ गेंदबाज है रोहित पाटे, जिस अंदाज में वो गेंदबाजी कर रहा है, क्योंकि पहले ओवर में बहुत मार लगी थी, उसके बाद एक चौका इस ओवर में आया, अच्छी गेंदबाजी है, वापसी हो चुकी है, कमबैक हुआ है रोहित पाटिल के ओवर में। धकेल दिया है, ड्राइव किया इस बॉल को, लॉन्ग ऑन पर फील्डर एक आउट, रीजन सामने आएंगे, मात्र 1 रन इस बॉल पर मिलेगा, 1 के साथ टोटल होगा 20, जीत के लिए चाहिए अब 25 की आवश्यकता। रोहित पाटेची धाकड अशी गोलंदाजी पाहायला मिळते। पिबनच्या पहिल्या षटका दरम्यान धावसंख्येची लयलूट पाहिली, धावसंख्येची होली पाहिली, परंतु तात्काळ रफ्तार खेळवली, रोहित पाटेनं वापसी दाखवली आपल्या सांघिक कोट्यासाठी। पिबनच्या पहिल्या षटका दरम्यान जो काही दबाव होता तो छेडलाय, रोहित पाटेनं कमबॅक साधलंय अगदी आर्यन स्पोर्ट्स रोडपाली संघासाठी, परंतु प्रवीण स्पोर्ट्स खारघर संघाचा विचार केला, एक चांगली जोडी पाहायला मिळते, चांगली भागीदारी, मॅरेथॉन इनिंग। लेफ्ट हैंड बैटर ओमकार, किनारा एज, कॉट एंड आउट, कैरी किया विकेट कीपर ने, पहला झटका लगा है 20 पे प्रवीण स्पोर्ट्स खारघर को। अगदी मोठा फटका खेळण्याच्या बेतामध्ये असलेला खेळाडू प्रवीण स्पोर्ट्स खारघरचा, आणि थेट खारघरवरून खेळणारा हा फलंदाज ओमकार पाटील, हा फलंदाज बाद होतोय। 6 चेंडू 8 धावा खेळला, 133.33 चा स्ट्राइक रेटने खेळला, एक चौकार ज्याच्या बॅटमधून राहिला असा ओमकार पाटील तंबूच्या दिशेने परततोय, पहिला विकेट गारत। ओमकार निराश है, एक्शन रिप्ले में देखते हैं, बल्ले का हल्का सा किनारा लगा, ओमकार स्टेप आउट हुए थे, यॉर्कर बॉल गिरी, बल्ले के जड़ में हल्की सी एज लगी और विकेट कीपर ने मौके पे चौका मार दिया, बेहतरीन कैच कैरी किया विकेट कीपर ने, बैटर आउट हुए ओमकार। 20 for 1, 25 चाहिए जीत के लिए, मात्र 1 बॉल बची है, ओवर नंबर 2, 19 गेंद, जीत के लिए 25, आसान है जीतना प्रवीण स्पोर्ट्स खारघर के लिए, लेकिन गेंदबाजों को ज्यादा मेहनत करनी पड़ेगी मुकाबले में। हाँ डॉट गेंद चाहिए आपको, विकेट चाहिए तो बन सकता है मुकाबला। व्हाट अ मैच रोशन, आखिरी मैच है सुपर 8 और अभी लगभग बजे है 11:34, यानी ये मुकाबला 12 के आसपास आज होगा समाप्त। कल बड़े मुकाबले आपको देखने मिलेंगे 2 दिसंबर। अगदी ट्रॉफ्यांच्या दिशेनं कोणत्या संघाची घोडदौड पाहायला मिळेल,
प्रवीण स्पोर्ट्स खारघर की आर्यन रोडपाली. पहिला विकेट कोसळला, जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतं आर्यन स्पोर्ट्स रोडपाली या टीम मध्ये. लास्ट बॉल रोहित पाटे, गुड बॉलिंग, धकेल दिया है सामने की दिशा में, ग्राउंड शॉट डाउन द ग्राउंड, एलिमिनेशन अच्छा था, आखिरी गेंद पर सिंगल, 2 ओवर का खेल समाप्त हुआ. P1 P2, P1 में 15 आए, P2 में 6 आए, टोटल हुआ 21. 45 का टारगेट था, 12 गेंदें जीत के लिए चाहिए, अब आवश्यकता होगी 24 रनों की. ये देख सकते हैं आप आर्यन रोडपाली के समर्थक यहाँ पे मैच का आनंद ले रहे हैं, बिल्कुल डगआउट के सामने. हाँ, टेंशन होता है रोशन उनके दर्शकों को, उनके सपोर्टर्स को, लेकिन इस बार पहली मर्तबा रोहन आत्माराम पाटील ये टीम ओनर हमें देखने मिल रहे हैं. अगदी मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक राजा या स्पर्धेमध्ये आलाय. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अगदी संघटितपणे पनवेल प्रीमियर लीग मध्ये खेळाडू खेळत आहेत. मग आपल्या गावचा खेळाडू खेळतोय आणि त्याचा खेळ पाहण्यासाठी प्रत्येक गावचा प्रेक्षक येतोय, हे गणित सातत्याने 4थ्या पर्वामध्ये पाहायला मिळतं पनवेल प्रीमियर लीग मध्ये. यही दर्शक पिछले मुकाबले में प्रेश पाटिल ने छक्का मारा, उसे उठाया, कंधों पे डांस किया, झूमे. हाँ, ये वही दर्शक है जिनका पेट्रोल का खर्चा वसूल हुआ, क्योंकि वो वसूल किया प्रेश पाटिल के एक सिक्सर ने, जो एक गेंद पे 6 चाहिए थे. तौसीफ पटेल अभी भी जुड़े, क्रिकेट के दीवाने भाई. और कल महफिल बनी थी, स्टार हुए बनाम 12 टीम के बीच में, किरण पवार बनाम उस्मान के बीच में, विकी पाटिल उस्मान. क्या बैटल हुआ था कल, लाजवाब. अगदी ज्या पद्धतीने फैजल रुफिंगचा आपण ब्रीदवाक्य पाहतो, आप सोचिए हम बनाएंगे, आणि पनवेलचा ब्रीदवाक्य नवीन तयार होईल, आप खेलिए हम बनाएंगे. जी बिल्कुल, एक और रिकॉर्ड बनाए पनवेल कमेंटेटर एसोसिएशन इंस्टाग्राम पेज. आज मात्र 6 दिन में इतने सारे व्यूज मिले कि 6 दिन में पनवेल कमेंटेटर एसोसिएशन पेज ने 1 मिलियन व्यूज कंप्लीट किए. 6 दिन में 10 लाख व्यूज मिले. और टूर्नामेंट समाप्त होते होते हमारा टारगेट है 1 CR यानी 10 मिलियन का, वो भी 5 दिसंबर को जरूर होगा, इसमें कोई शक नहीं. ये है पनवेल प्रीमियर लीग की सक्सेसफुल और सफलता. अगदी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती स्मित असे पाहायला मिळतो. बंटी जोशी खुश आहे. ज्या दर्जाचा आपण फटकेबाजी पाहिली त्या दृष्टिकोनातून अगदी पिबनचं पहिलं षटक काहीसं गाजलंय, परंतु ओमकार पाटील हा खेळाडू बाद झाल्यानंतर दिनेश पाटीलच्या खांद्यावरती दारोमदार आहे. बैटर तैयार, शॉट अच्छा है, रॉकेट पिचर फील्डर, परफेक्ट कैच, सेकंड विकेट डाउन. 21 दिनेश पाटिल फ्रॉम नारपोली, 0 पर 1 रन पर यहाँ पर मैदान छोड़ते हुए. नारपोलीचा खेळाडू दिनेश पाटील स्वस्तात माघारी परतलाय. मॅच बनवू शकते, मॅच बनवू शकते. ज्या पद्धतीने आर्यन्स रोडपालीने शिकंजा राखलाय, जशा विकेट कोसळतायत दबाव वाढतोय प्रवीण स्पोर्ट्स खारघर मध्ये. रॉकेट स्ट्रोक था, फ्लाइट स्ट्रोक था, लॉन्ग ऑन नजदीक था, परफेक्ट जजमेंट, परफेक्ट कैच. 21 for 2, 17 बॉल 24 चाहिए. दिनेश पाटिल फ्रॉम नारपोली 1 रन बनाकर निराश है. 2 गेंदों पर स्ट्राइक रेट है मात्र 50 का. 06-04 बंटी जोशी के ऊपर पूरी जिम्मेदारी. मैच का ये टर्निंग पॉइंट है, लगातार 2 विकेट. अगदी खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये 5 गडी बाद 44 धावा बनल्या. 45 धावा संख्येची आवश्यकता आहे प्रवीण स्पोर्ट्स खारघरला, परंतु ही पनवेल प्रीमियर लीग आहे. काहींना असं वाटलं की ही मॅच एकतर्फी होईल, तसं कदापि होत नाहीये. अगदी गावचा प्रत्येक तरबेज खेळाडू या पनवेल प्रीमियर लीग मध्ये खेळतो, आणि याचंच कारण की काय, अगदी शेवटापर्यंत मॅच जाते. बॉलर प्रतीक पाटिल खारकोपर, वन ऑफ द क्लास बॉलर. ओल्वे नोट में प्रतीक पाटिल का बहुत बड़ा नाम है. रायगढ़ टेनिस क्रिकेट में प्रतीक पाटिल RPL PPL बहुत बार खेल चुके हैं. एक्सपीरियंस बॉलर है. प्रैक्टिस मेक्स अ मैन परफेक्ट. ये ओवर आर्यन्स रोडपाली यहाँ पर धमाका कर सकती है, क्योंकि गेंदबाज अच्छा है. विकेट कीपर क्लोज है. बल्लेबाज के लिए प्लानिंग बनाई जा रही है. आइए देखते हैं, जीत के लिए चाहिए मात्र 24. बोलो तैयार. रिवर्स शॉट खेलने की कोई जरूरत नहीं थी. ओहो, ये लगता है कॉटन बोल्ड हो चुका है. 8 विकेट, क्या बात है. एक और विकेट लगातार. अगदी जशा विकेट कोसळत आहेत, आर्यन्स रोडपाली संघाच्या प्रेक्षकांमध्ये उत्साह संचारतोय. टाळ्यांचा गजर पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने अगदी तात्काळ पाठोपाठ विकेटचं राहिलं पदन. पहिला खेळाडू बाद झालाय ओमकार पाटील, त्यानंतर दिनेश पाटिल नारपोली, आणि आता बाद होतोय वैभव माद्रे. एक्शन रिप्ले, रिवर्स खेलने गए, क्लीन बोल्ड, गेंद स्टंप पे लगे, सीधा बल्ले पे लगी नहीं, और 0 पर आउट. वैभव खारघर के खिलाड़ी थे. 0 पर आउट में. एक्शन रिप्ले वापस एक बार देखिए, विकेट कीपर क्लोज थे, जरूरत नहीं थी इन्हें रिवर्स खेलने की. बॉल टू रन मैच है. जिस अंदाज से वो बैकफुट पे गए,
रिवर्स बल्ला घुमाया लेकिन गेंद लगी ऑफ स्टंप पे और यह आउट में वैभव 0 पर। काय दमदार सामना आहे. ऑन हॅट्रिक पाहायला मिळतो. प्रतीक पाटील खारकोपरचा हा टॉपर असा गोलंदाज. अटल सेतूवरून ज्या पद्धतीने वेगाने गाड्या धावतात त्या पद्धतीची ही अटल गोलंदाजी प्रतीक पाटील खारकोपरची टॉपर गोलंदाजी. पाठोपाठ 2 गडी कोसळतायत. हैट्रिक बॉल कल आगरी वड़ापाव सागर घरत साहब ने फ्लाइट टिकट रखा था 3 बॉल 3 6 3 बॉल 3 विकेट के लिए सागर घरत धन्यवाद। कल था उनकी ओर से फ्लाइट टिकट इंटरनेशनल किरण पवार उस्मान पटेल सभी ने मौका उठाया था उसका। गोलंदाज प्रतीक पाटील पाठोपाठ 2 विकेट कोसळवतो परंतु येणाऱ्या फलंदाजाला तंत्रशुद्ध फटकेबाजी करणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल. ओ गुड शॉट हवा में मिस टाइमिंग लॉन्ग अप जज करेंगे मिल गई कैच एक और विकेट विकेट हैट्रिक विकेट हॅट्रिक क्रमांक 3 PPL मधील ती जमा होते. खारकोपरचा टॉपर खेळाडू प्रतीक पाटील आपलं प्रतिबिंब उमटवतोय. व्हॉट अ मॅच. काय सामना घडलाय. इस ओवर में 0 रन है 3 विकेट गए। बंटी जोशी नॉन स्ट्राइक एंड पर मछली की तरह तड़प रहे। कब उन्हें मौका मिलेगा. हाँ बिल्कुल बल्लेबाज आउट हुए दिनेश वैभव पाटिल अब आउट हुए तनवीर शेख 0 पर। क्या मैच बना है भाई. प्रतीक पाटिल ऑन फायर. खारकोपर का ये गेंदबाज है लाजवाब. इथे हीरो कोण बनणार. आप खेलिए हम बनाएंगे आणि आज एखादा हिरोपंथी गाजवणारा खेळाडू इथून उदयाला येऊ शकतो. त्या दर्जाचा सामना संघटितपणे सद्य घडीला हाय व्होल्टेज ड्रामा एव्हरेस्ट मसाल्याचा तडका यावा त्या दर्जाचा तडाखेबंद सामना पाठोपाठ 3 फलंदाज बाद. इम्पॅक्ट प्लेयर लक्षात घ्या 12th मॅन चा एक नियम असतो पनवेल प्रीमियर लीग मध्ये. निश्चित डगआउट पण जर एखादा प्लेअर खाली उतरला किंवा कुठेही गेला तर पेनल्टी वगैरे नाहीये लीग मॅच मध्ये याची नोंद घ्या. सर्वांना सूट दिली आहे. धन्यवाद. 21 का आंकड़ा जगह पर रुका है जो कारगर के लिए अनलकी साबित हुआ है अभी तक. हैट्रिक कंप्लीट. तीसरे गेंदबाज पर है प्रतीक पाटिल. पनवेल प्रीमियर लीग में विकेट हैट्रिक उनके नाम पर हो चुकी है. धीमी गति की बॉल हवा में मिस टाइमिंग अंदर या बाहर 4 बॉल 4 विकेट. ओह इतिहास रिकॉर्ड ब्रेक परफॉर्मेंस. प्रतीक पाटिल ऑन फायर. ऐतिहासिक सामना. राज शरद भोई स्टँड कडे चेंडू विस्थापित होत असताना तात्काळ उत्तम दर्जाचा झेल पकडला. अगदी लॉंग ऑन कडे सूरज उगवत्या सूर्याला लाजवेल असं कार्य या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून या PPL मध्ये पाहायला मिळतो. प्रतीक पाटिल पाने को अभी कई मुकाम बाकी है. इस खेल के बहुत इम्तिहान बाकी है. अभी तो नापिए मुट्ठी बस सभी हमने अभी तो पूरा आसमान बाकी है. गेंदबाजी अगर आई पसंद RS रोटपाली तालिया प्रतीक पाटिल के लिए. ही इज ऑन अ फायर. पहला विकेट था दिनेश का फिर आउट हुए उसके बाद बल्लेबाज वैभव उसके बाद आउट हुए बल्लेबाज तनवीर शेख. अब है सुनीत पाटिल तोंडरे. 4 लगातार बल्लेबाज को बाहर किया 0 रन. लाजवाब परफॉर्मेंस. हाँ बिल्कुल सुपर 16 में ये मैच ये ओवर सबसे निर्णायक है. बंटी जोशी पे पूरी जिम्मेदारी साफ दिख रहा है. 21 का आंकड़ा बहुत अनलकी है प्रोवी स्पोर्ट्स खारगर को. 21 पे 4 बैक टू बैक 4 विकेट. कौन कहता है टेनिस बॉल क्रिकेट गेंदबाजों का साथ नहीं देता. इसे देखिए ये मेहनत से बना हुआ गेंदबाज है. 0 से हीरो. कमाल की गेंदबाजी लाजवाब परफॉर्मेंस. आज कुछ अलग देखने मिला. हमने 4 बॉल 4 6 देखे लेकिन 4 बॉल 4 विकेट भी देख लिए. हाँ ये टेनिस बॉल क्रिकेट है. अगदी 4 चांद लावणारी गोलंदाजी प्रतीक पाटील खारकोपर याच्या माध्यमातून. ओहो पुन्हा एकदा ती वेगवान चेंडू सफर होतोय. हाई चेंडू डॉट दबाव दबाव आणि फक्त दबाव दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय देत प्रवीण स्पोर्ट्स खारघरला दमदार कार्य साधायचंय. फलंदाजीच्या माध्यमातून येणारा पुढील खेळाडू सुशांत शेलके आदेगाव त्यालाही शांत ठेवलंय प्रतीक पाटील. राजेश पाटील यांच्याकडून डॉट बॉल साठी राजेश फडके यांच्याकडून डॉट बॉल साठी 1000. ओ मॅडन ओव्हर विकेट मॅडन ओव्हर आएगी क्या. जरा जोरदार तालियां. लास्ट बॉल दिस ओवर. हल्के हाथों से धकेल दिया पीछे फील्डर है. 4 रनों के लिए क्या बात है. बंटी जोशी आएंगे स्ट्राइक पर. 21 का आंकड़ा आगे पहुंचा 25 पे. अब चाहिए 20.
आने वाली गेंदे है यहाँ पे मात्र 12 गेंदे 20. काय ठसन सामना पाहायला मिळतो. पहिली बारी तुम्हारी आणि त्यानंतर आता पाहू शकता आपण हेही आता मागे आलेत कारण टाळ्यांचा गरज अंतिम चरणामध्ये पाहायला मिळतो. लगातार 5 चेंडू डॉट राहिले आणि 6व्या चेंडूवरती दागलेला चौकार काहीसं बल प्राप्त करून देतोय आणि अंतिम चरणामध्ये समीकरण 12 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. 10.00च्या सरासरीनं प्रति षटकागणिक धावा बनवायच्या आहेत प्रवीण शेठ पाटील संगमालक यांच्या प्रवीण स्पोर्ट्स खारघरला. टीम मीटिंग शुरू है. वहां पर आर्यन स्पोर्ट रोडपाली सूर्यकांत मस्कर एंड कंपनी चर्चा कर रहे हैं 12 गेंदे कौन करेंगे. लेकिन एक बार नजर डालते गेंदबाजों की ओर. शशि जादव भी रोडपाली के अच्छे गेंदबाज है. परेश शेल के पाली, आर्यन भोईर कोहली को पर, विनीत पटके मोरबे, रोहित पाटिल पाली, कल्पेश शेल के पाली, जयेश पाटिल बो, विनोद बिल रोडपाली, संदीप पाटिल शिवकर. प्रत्येक की ओवर समाप्त हुई. सूरज भोईर रोडपाली ये भी अच्छे गेंदबाज है और प्रयेश पाटिल इम्पैक्ट प्लेयर है, वो थोड़ा आराम कर रहे. 12 गेंद 20 रन. बंटी जोशी को अब स्ट्राइक मिली. अब वो नहीं छोड़ेंगे. अब मुझे नहीं लगता कि वो स्ट्राइक रोटेट करना पसंद करेंगे. लेकिन ये जो आखिरी गेंद पे चौका लगा वो बहुत अच्छा हुआ टीम प्रवीण स्पोर्ट्स खारघर के लिए, क्योंकि वो उनके लिए संजीवनी बन चुका है. नक्कीच प्रवीण सर कारण अगदी 5 चेंडू पाठोपाठ सळगचे डॉट राहिले आणि आलेला हा अंतिम चेंडूगणिक चौकार काहीसं बल प्राप्त करून देतो. 12 चेंडू 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12 वाजायला आलेत परंतु 12 कुणाचे वाजणार. कांटे की टक्कर, कड़ा मुकाबला. कपिल पारवे बैटिंग लाइन में अभी बचे, उन्हें भूलना नहीं है. डगआउट पे भी नजर डालना होगा आर्यन स्पोर्ट्स रोडपाली को. सिक्सर किंग कपिल पारवे है. टाइगर अभी जिंदा है. मैच ऑन. 12 पे 20 की आवश्यकता. वाट अ मैच. गुलाबी ठंडी, गरम गरम मुकाबला पेश होता हुआ. हाँ, गरम है मुकाबला और गर्मी हमें थोड़ी महसूस हो रही है. इस मैच में भी मुझे लगता है दर्शक जाएंगे अंदर, क्योंकि आज का आखिरी मुकाबला है और दर्शक तैयार है. आर्यन रोडपाली के तैयार है, प्रवीण स्पोर्ट्स खारघर के भी तैयार है. लेकिन किसे कंधे पे उठाया जाएगा, कौन जल्लोष करेगा और डीजे किसके लिए गाना बजाएगा वो पता चलेगा. अभी डीजे प्रशांत रेडी आहेत परंतु अंतिम टप्प्यामध्ये जल्लोष कोणता संघ करेल, कोणत्या संघाच्या वाटेला स्मशान शांतता पाहायला मिळेल आणि कोणता संघ करेल जल्लोष जल्लोष आणि फक्त जल्लोष. हाय व्होल्टेज ड्रामा. 12 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. व्हाट अ मॅच. ओवर नंबर 3-4 परेश शेलके पाली का गेंदबाज है. परेश शेलके फास्टर बॉलर है, पेसर बॉलर. 12 बॉल 20 की आवश्यकता. 10 रन प्रति ओवर. रिक्वायर रन रेट 10.00. सामने बंटी जोशी. लास्ट ओवर 6 गेंद नॉन स्ट्राइक एंड पर खड़े थे. क्या अब वापसी होगी बंटी जोशी की. रातों के कातिल इनसाइड आउट. कवर के ऊपर से डीप बैक को पॉइंट पर. पीछे फील्डर है. डीप में एक ही मिलेगा. सुशांत शेलके आएंगे स्ट्राइक पर. सिंगल. 11 बॉल 19 की आवश्यकता. प्रत्येक चेंडूगणिक टाळ्यांचा गजर पाहायला मिळतो. आत्मविश्वासानं खेळाची उत्पत्ती साधावी लागेल. आत्मविश्वास हा आपल्याला संघर्षाची ताकद आणि प्रेरणा देतो आणि त्या ताकदीनं त्या प्रेरणेनं दोन्ही संघांना खेळ साकार करायचंय. दोन संघांचं अस्तित्व पणाला लागलंय. इथून जिंकणार कोण. प्रवीण स्पोर्ट्स खारघर ही आर्यन स्पोर्ट्स रोडपाली. जीत का परचम कौन लहराएगा, कौन लहराएगा जीत का परचम. इम्तिहान की घड़ी है, कांटे की टक्कर है और कड़ा इम्तिहान है. कौन करेगा फतेह शिकस्त. सुशांत शेलके फ्रॉम आदई ऑन स्ट्राइक. 11 बॉल 19 की आवश्यकता. बॉलर तैयार. परेश शेलके. शॉर्ट बॉल क्रॉस बैट से हुक किया हवा में. पीछे फील्डर. कैच आउट. सुशांत शेलके गॉन. काय दमदार झेल राहिला. दमदार झेल. संदीप पाटील जो शिवकरचा खेळाडू त्यांनी करून दाखवलंय. अंतिम निर्णायक क्षणी पकडलेला तो दमदार झेल. वाह क्या जोश है, क्या फील्डिंग है. कोई गलती नहीं कर रहे ना, कोई कैच छोड़ा. स्टंप टू स्टंप थ्रो फेंका जा रहा है. परफेक्ट फील्डिंग डिपार्टमेंट बहुत स्ट्रॉन्ग है. और यहां से सुशांत की पारी समाप्त हुई. अब मैदान में आएंगे सिक्सर किंग कपिल पारवे. अगदी अलीकडच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, ज्याच्या बॅट मधून अगदी 4 षटकार पाहिले होते, असा रांजण पड्याचा आलाय कपिल हर सिक्स के लिए तोशिफ पटेल साहब की ओर से 1000. कपिल पारवे के लिए मैच ऑन 2000. चलिए आंकड़ा बढ़ चुका है. 2000 का इनाम हर सिक्स के लिए. 26 लॉस ऑफ 6 जीत के लिए चाहिए 19. अगदी लाईव्हला सुद्धा प्रवीण सर प्रेक्षकांचे आकडे वाढतायत. 4000 प्रेक्षक या मॅचला पाहतायत. जोरदार टाळ्या एकदा पीपीएल साठी.
हाई वोल्टेज ड्रामा, हाई वोल्टेज मैच, लाजवाब परफॉर्मेंस, बोथ द टीम ऑल द बेस्ट, शो द गुड क्रिकेट। कौन जाएगा सुपर 8 में? कपिल पारवे। हर सिक्स के लिए 2000 का इनाम तोशिफ पटेल साहब की ओर से। जीत के लिए चाहिए 19 पैसा वसूल। मैच हो चुका है गुलाबी ठंडी में। औसम मैच है ये रोशन, पीपीएल का यही सक्सेस है। पीपीएल का नशा सर पे चढ़ के बोल रहा है और क्रिकेट के दीवाने पीपीएल के दीवाने बन चुके हैं। कपिल पारवे सिक्सर किंग आते हुए मैदान में, क्या परेश शेलके उनका सामना करेंगे? क्या होगा मुकाबले में? कांटे की टक्कर। इस टाइमिंग स्ट्रोक सामने की दिशा में खेला, ग्राउंड शॉट, ड्राइव लॉन्ग ऑन पर, पीछे डीप में फील्डर है, मात्र एक मिलेगा सिंगल। अब जीत के लिए चाहिए 18, टीम का टोटल है 27। प्रत्येक खेळाडूची ऊर्जा पाहण्याजोगे, अंतिम चरणापर्यंत सामना सोडायला मागत नाहीये, त्या दर्जाचा हा व्होल्टेज सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो। गुलाबी थंडीमध्ये गरमागरमीचं क्रिकेट पाहायला मिळतो या मॅच मध्ये। बंटी जोशी 7 बॉल 12 पे खेल रहे। बंटी जोशी ने पहले ओवर में धमाका किया था, विस्फोटक बल्लेबाजी, उसके बाद बंटी जोशी शांत हो गए। अब उनको वापस धमाका करना है। 9 गेंद 18, हर गेंद पे 2 रन। मैच ऑन। लॉप किया, मिस टाइमिंग, वन सेकेंड रिप्ले स्ट्रोक है जो कपिल ने मारा था, लॉन्ग ऑन पे फील्डर है, मात्र सिंगल। 8 बॉल 17 की आवश्यकता। धावा बनवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। पहिल्या ओव्हर मध्ये ज्या पद्धतीने प्रवीण सर 15 धावा आल्या, त्यानंतर अगदी आर्यन स्पोर्ट्सचे प्रेक्षक काहीशे थांबले होते, परंतु अलीकडच्या 3 ओव्हरचा इतिहास पाहिला तर आर्यन स्पोर्ट्स रोडपालीचे प्रेक्षक आता नाचतायत, टाळ्या वाजवतायत। तोशिफ पटेल ने इनाम बढ़ाया 5000। बैक टू बैक 2-6 कपिल पारवे के लिए। 17 की आवश्यकता। पहला आ गया। ओ पीपीएल सुपर 6, आसमानी तुफानी सुल्तानी सुपर 6। अगदी हवाई सुंदरेला चुम्मा देणारा हा, बेधुंद करणारा हा कपिल पारवे। स्टाइल सिक्सर किंग, स्टैंड एंड डिलीवर, खड़े खड़े फेंक दिया, खींच के मारा, एक मारा, बहुत जोरदार मारा, 6 रन। तगडा मारा। प्रवीण स्पोर्ट्स खारघर कधीच हार मानत नसतो। पीपीएलच्या प्रत्येक पर्वामध्ये याही संघाची दहशत राहिली आहे। आर्यन स्पोर्ट्सचाही दबदबा पाहायला मिळतो। अंतिम पर्वामध्ये जिंकणार कोण? संघ मालक टेन्शन मध्ये आहेत, रोहन आत्माराम पाटील टेन्शन मध्ये आहेत, प्रवीण पाटील इथून जिंकणार कोण? ऑसम मैच सुपर 6 टेंशन में है मैनेजर, टीम कोच, मेंटोर, टीम ओनर और कैप्टन भी। मैच गर्म हो चुका है, गुलाबी ठंडी, अब लोगों को ठंडी महसूस नहीं हो रही है क्योंकि मुकाबले ने उन्हें गर्म कर दिया। 7 बॉल 11 की आवश्यकता। विकेटों पे प्रतीक पाटिल चर्चा कर रहे हैं परेश शिल्के के साथ, कौन सी गेंद डाले, क्योंकि अब छक्का आया तो तोशिफ पटेल साहब की ओर से 5000 का इनाम कपिल के खाते में ट्रांसफर होगा। 7 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता आहे। या लढतीमध्ये सत्ता कोण राखेल? सत्ता जो गाजवतो, ज्याचं मनोमनामध्ये राज्य असतं, नाहीतर गल्लीत फिरणाऱ्या कोंबड्यांच्या शिरावरती मित्रांनो ताज असता, तो राजेशाही ताज सुपर 8 चा कोण राखेल? आर्यन स्पोर्ट्स रोडपाली की प्रवीण स्पोर्ट्स खारघर, महामुंबई खारघर, अगदी पेडगाव मेट्रो स्टेशन सेक्टर 33 खारघर या परिभागामध्ये हे क्रिकेटचं माहेरघर सजलंय। व्हाट अ मॅच। टीम ओनर रोहन पाटिल की ओर से 2000, अगर इस गेंद पे आती है विकेट। 7 बॉल 11 की आवश्यकता। सुपर मैच, कपिल पारवे ऑन फायर, अनबिलीवेबल क्रिकेट। क्या होगी वापसी परेश शेलके की? बोलो तैयार। फुल टॉस गेंद है, फ्लाइट स्ट्रोक, लॉन्ग ऑफ, ओ कैच आउट। 2000 इस गेंदबाज को मिलेंगे टीम ओनर रोहन पाटिल की ओर से। परेश शेलके को इनाम मिलेगा। कपिल पारवे का खेल समाप्त हुआ। प्रवीण पाटील, नक्कीच आमचे राजा पाटील यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज पाहायला मिळतो। दोन्ही बाजूने पैसे लागतायत। 6 विकेट डाउन, 7 विकेट डाउन, 7 विकेट, 34। 3 बॉल 7 बनाकर कपिल पारवे आउट हुए। 7 बॉल 11 की आवश्यकता थी। लास्ट ओवर 6 बॉल 11 की आवश्यकता। शंभू भोला ग्रुप अनिल हरभाऊ पाटील हे मालक आहेत। त्यांच्या वतीने जर रोडपाली संघ जिंकला तर तब्बल 2000 रुपये दिले जातील, परंतु टीम ओनर कडून गोलंदाजासाठी 2000 जमा झालेत। रोहनजी पाटील सर धन्यवाद। प्रवीण सर, अगदी पैशांचा पाऊस पडतोय, टाळ्यांचा गजर होतोय, त्या दर्जाचा हा रंगतदार सामना, ठसन मॅच। व्हाट अ मैच। बंटी जोशी 6 बॉल 11 की आवश्यकता। टाई हुआ तो सुपर ओवर।
मैच बहुत बढ़िया है, थोड़ा इनाम हम थोड़ा कंट्रोल करते हैं, मैच पे हमें ध्यान देना पड़ेगा प्लीज। 6 बॉल 11 की आवश्यकता। धन्यवाद जिन्होंने इनाम रखा, हमारे प्यारे दर्शक है और वो इनाम यहाँ पर कंटिन्यू हम करते हैं। 6 बॉल 11 की आवश्यकता। ऑल द बेस्ट। प्रवीण स्पोर्ट्स खारगर का इतिहास है, हमेशा सेमीफाइनल तक वो पहुंची है। क्या इतिहास को दोहराएगी या नई टीम उभर के आएगी जिसका नाम होगा टीम आर्यन्स रोटपाली। पनवेल प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक हाय व्होल्टेज सामना ठसन मॅच पाहायला मिळते आणि हा सामना पाहण्यासाठी आलेल्या माझ्या क्रिकेट रसिक राजाचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत केलं जाईल। जो प्रेक्षक वर्ग पीटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचा या लढतीचा मनमुराद आनंद लुटतोय त्या सर्वांचं संदीपजी वासकर आपलं मनपूर्वक स्वागत करतायत। रिकॉर्ड ब्रेक किया पनवेल प्रीमियर लीग ने। आज 1 मिलियन व्यूज कंप्लीट हुए मात्र 6 दिन में। 10 लाख लोगों ने इंस्टाग्राम पर देखा पनवेल प्रीमियर लीग के हर वीडियोस को और हम 5 दिसंबर तक टारगेट है 1 CR 10 मिलियन का होगा। ये दर्शकों का प्यार है। 6 गेंद 11 की आवश्यकता। सुपर मैच। बंटी जोशी कैप्टन, सेनापति लीडिंग फ्रॉम द फ्रंट। बल्ले का किनारा, पीछे खिलाड़ी मौजूद थे। ओ नसीब, लक फैक्टर। गेंद सीमा पर 4 रन। सरप्राइज मूवमेंट आर्यन स्पोर्ट्स रोटपाली के लिए अनबिलीवेबल क्रिकेट। मोक्याच्या क्षणी हातून सुटलेला चेंडू कितपत घातक ठरेल आर्यन स्पोर्ट्स रोडपाली संघासाठी। एक्शन रिप्ले। बल्ले का किनारा, इनको डाई खाना था कैच पे, इंतजार किया, इन्होंने पीछे गए और गेंद फंसा कर स्विंग होने के बाद गेंद सीमा पार। 4 रनों के लिए। स्वतः संघनायक सूर्याने सोडलेला चेंडू कितपत मागडा ठरेल आर्यन स्पोर्ट्स रोडपाली संघासाठी। फैब 4 कैप्टन ने कैप्टन का ये गेंद छोड़ा है। सूर्या थे फील्डर वहां पे। 5 गेंद बची है मात्र। बोलो तैयार। टैप किया, चॉप किया बॉल को, लॉन्ग ऑफ पे फील्डर है। सिंगल कंप्लीट। बंटी को स्ट्राइक चाहिए, भागे, थ्रो परफेक्ट किया था लेकिन वापस पीछे गए। शांत, मात्र सिंगल। अब मौका है आर्यन रोटपाली के पास। बंटी गए नॉस्टर गेंद पे, अब शायद वो डॉट गेंद डालते तो आखिरी गेंद तक मैच होगा। 4 गेंद 6 की आवश्यकता। अगदी असली टेनिस क्रिकेट काय असतो, टेनिस क्रिकेटची श्रीमंती काय असते, टेनिस क्रिकेटला कशा पद्धतीने जगलं जातं आणि हाच माहोल बनलाय पनवेल प्रीमियर लीग मध्ये। एक दमदार सामना। अंतिम चरणामध्ये समीकरण आहे। 4 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची आवश्यकता है निश्चितच प्रवीण स्पोर्ट्स खारघरला। डीजे आप तैयार रहिए, आखिरी गेंद के बाद आपको प्ले जरूर करना पड़ेगा, दर्शक जरूर झूमेंगे। 4 बॉल 6 की आवश्यकता। लाजवाब मुकाबला, पैसा वसूल मैच। बल्लेबाजी के लिए कोपरा गांव के अक्षय पाटिल आ चुके एपी और सामने गेंदबाज अब यहाँ पर तगड़ी गेंदबाजी करे। 4 बॉल 6। मच्छिंद्र कोहलीन यांच्या माध्यमातून कॅश प्राइज येते। हा सामना जिंकून दिला तर अगदी 1000 रुपये कॅश प्राइज बंटीसाठी। नेक्स्ट बॉल। कल्पेश शेल के बॉलर फ्रॉम पाली गांव। टैप किया बॉल को, सामने की दिशा में बंटी एक ही भागेंगे, उनको स्ट्राइक चाहिए। 3 बॉल 5 की आवश्यकता। 3 बॉल 5। कैप्टन आखिरी गेंद तक खेल रहे, कप्तानी निभाई बंटी जोशी ने। 3 बॉल 5। आउटस्टैंडिंग मुकाबला। एक बड़ा स्ट्रोक चाहिए प्रवीण स्पोर्ट्स खारगर या आर्यन्स रोटपाली। कौन जीतेगा? खारगर रोटपाली, रोटपाली खारगर। पेटगांव मेट्रो स्टेशन सेक्टर 33। सबसे बड़ा मुकाबला, महामुकाबला। 3 चेंडू 5 धावसंख्येची आवश्यकता। गोलंदाज तैयार। अगली पेश। फिनिश बंटी जोशी। आर्यन स्पोर्ट्स रोटपाली, मुकाबला हाथों से निकल गया। प्रवीण स्पोर्ट्स खारगर गो टू सुपर 8। स्थायी समिती सभापती A1 नगरसेवक सन्माननीय प्रवीण शेठ पाटील यांच्या माध्यमातून प्रवीण स्पोर्ट्स साठी शुभेच्छा येत आहेत। बंटी जोशी स्क्रीन पर देखने मिल रहे इस मैच का मैन ऑफ द मैच। और ये देखिए रातों के कातिल। हम हमेशा कहते हैं आरसीसी पेट को रातों के कातिल, और उस टीम का ये कप्तान है। और ये कैसे हार मानेगा भाई? कप्तान सीनाथान अगदी निर्णय छातीनं हा सामना जिंकलाय। चांगली फाईट दिली आर्यन स्पोर्ट्स रोडपालीनं। रात के मुसाफिर, रातों के कातिल बंटी जोशी, अभिनंदन, आप है इस मैच के मैन ऑफ द मैच। लेकिन आर्यन रोटपाली आपको देंगे बहुत सारी शुभकामनाएं। प्रवीण सर, एक गाणं होणं खूप रास्त आहे। हे दोन्ही बाजूने ज्या पद्धतीने माहोल बनला होता अंतिम टप्प्यामध्ये प्रेक्षकांमध्ये उत्साह राहिला। आर्यन स्पोर्ट्स रोडपालीने सुद्धा अंतिम चरणापर्यंत झुंज दाखवली। या कारणास्तव अगदी रोहन आत्माराम पाटील संगमार्ग यांच्या माध्यमातून याही संघाचं मनस्वी आभार। हो, वाघ एकटा लढला, वाघ शेवटपर्यंत लढला आणि त्याने सामना केला फिनिश।
शेवटपर्यंत कॅप्टनशिप काय असते त्याने दाखवलं. हो मी कॅप्टन आहे, माझ्यावरती जबाबदारी आहे आणि मी करून दाखवेल. मी विनंती करतो फडके साहेबांना या गोल्डन बॅट. गुड्डू जोशी पेटगाव चे मान्यवर आले असतील, तुम्ही सर्वांनी या. तोसी पटेल आइये 2000 तोसी पटेल बंटीसाठी. कपिल पारवे यस कपिल पारवेसाठी 2000. अभिनंदन बंटी जोशीसाठी. रातों के कातिल रात के मुसाफिर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बंटी जोशीला दिला जाईल. आणि प्रवीण स्पोर्ट्स पुन्हा एकदा गेलाय. सुपर हिट, टाळ्या होऊन जाऊन द्या. प्रवीण स्पोर्ट्स खारघर शुभेच्छा आल्यात सन्माननीय प्रवीण दादा पाटील यांच्याकडून. धन्यवाद. 11 चेंडू 24 धाबा 7 धाबा देत एका फलंदाजाला बाद केलं. सूर्या मस्कर सारख्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश प्राप्त करणारा बंटी जोशी ठरलाय अंतिम मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. हो बंटीला प्रश्न विचारला जाईल कारण मॅच होती हाय व्होल्टेज ड्रामा, गरम गरम मॅच होती. आणि RS रोटपाली तुम्हालाही शुभेच्छा. बंटी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तो जिंकलाय. सुरुवातीला तुला